फंक्शन ऑफ हार्ट हे लक्षात ठेवताना तुम्हाला सिंपल वर्ड लक्षात ठेवायचं आहे. आर्टरी काय काम करतं तर शुद्ध रक्ताचं वहन करतं, म्हणजे प्युअर ब्लड फ्लो करतं. आणि जे वेन्स आहे ते इम्प्युअर ब्लडचा फ्लो करतं. तर हे दोन वर्ड्स कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पल्मोनरी थर्ड वर्ड आहे. पल्मोनरी वर्ड आलं की अपोजिट काम करणार आहे. जसं आर्टरी, पल्मोनरी आर्टरी तर इम्प्युअर ब्लड फ्लो करेल, आणि पल्मोनरी वेन असेल तर काय करेल, प्युअर ब्लडचं फ्लो करणार आहे. तर याच्यामध्ये सिंपल फंक्शन आपण आज बघणार आहोत. जसं की आता सुपेरियर वेना कावा, सर्वात पहिले ब्लड सुपेरियर वेना कावामधून जातं इन्फेरियर वेना कावामध्ये. देन ते ब्लड कुठे जाणार आहे, राईट साईड जे आहे ते इम्प्युअर ब्लड चं फ्लो करत असते. तर राईट ॲट्रियम मधून इथे ट्रायकस्पिड व्हॅल्व असते जी 3 चेंबरची असेल. देन ट्रायकस्पिड व्हॅल्व मधून ते जाणार आहे राईट वेंट्रिकल्सकडे, आणि देन ते आहे पल्मोनरी आर्टरीकडे. तर आपण लक्षात कसं ठेवलेलं, पल्मोनरी जे आहे की अपोजिट काम करणार आहे. आर्टरी काय काम करते, प्युअर ब्लडचा फ्लो करत असते. तर पल्मोनरी आर्टरी काय करेल, इम्प्युअर ब्लडला घेऊन जाणार आहे. मग 6 नंबरला काय येईल, पल्मोनरी आर्टरीकडून ते कोणाकडे जाणार आहे तर लंग्सकडे जाणार आहे. म्हणजे हे सर्व इम्प्युअर ब्लड जे आहे ते लंग्सकडे जाईल. लंग्स त्याचं प्युरिफिकेशन करून पल्मोनरी वेनकडे पाठवेल. म्हणजे पल्मोनरी वेन इम्प्युअर ब्लडचा फ्लो करत असते, आणि पल्मोनरी वेन आहे तर अपोजिट काम करेल. म्हणजे काय करेल, प्युअर ब्लडचा फ्लो घेऊन जाणार आहे. मग 7th इथे येईल पल्मोनरी वेनकडून लेफ्ट ॲट्रियमकडे असते बायकस्पिड व्हॅल्व, किंवा त्याला मायट्रल व्हॅल्व बोलतो. देन या व्हॅल्वमधून पास होऊन ते लेफ्ट वेंट्रिकल्सकडे जाणार आहे, आणि थ्रू आउट द बॉडी एओर्टामधून जे प्युअर ब्लड आहे ते बॉडीमध्ये पास होणार आहे. तसं सिंपल वेने तुम्ही हार्टचं फंक्शन जे आहे ते लक्षात ठेवू शकता. आणि असेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.